सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनंजय पांढरे. ॲज अ रियाज पॉलिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी बोर्ड डायरेक्टर म्हणून काम करतो. आज आपण शेटफळ, नागोबाचे गाव शेटफळ ह्या ठिकाणी आलेलो आहोत, तालुका करमाळामध्ये. ह्या काकूंना आपण काही दिवसामध्ये अमृत ज्यूस दिलं होतं. अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर मग काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांच्यात काय फरक जाणवला हे त्यांच्याच तोडून ऐकूया. तर काकू नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. सुनीता कुठल्या गावातून तुम्ही हे करता? तालुका करमाळा. तर अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? पित्ताचा त्रास होता, मला सरळ चालता येत नव्हतं. असं आता मी बिगर बेल्टाच चालती, नुसती वाकून चालायची. आता ही पायाची शिरा ही आता एवढं दुखत नाही. बरं. आणि तुम्हाला पित्ताचा पण त्रास होता ना? पित्ताचा होता, रक्त पातळ व्हायची गोळी पण चालू होती मला. आता ती गोळी पण बंद झाली 2 महिने झाले. आता पूर्ण गोळी बंद आहे आणि पित्ताचा त्रास पण कमी झाला आहे. हा, पित्ताचा किती महिन्यामध्ये फरक पडला तुम्हाला? 2 महिने. 2 महिन्यात फरक पडला. बघा मित्रांनो, काकूंना पित्ताचा त्रास होता आणि रक्त पातळ व्हायची गोळी सुद्धा चालू होती. पण आपला अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर त्यांना तो रक्ताची गोळी पण बंद झाली, रक्त पातळ व्हायची, आणि पित्ताचा त्रास पण कमी झाला आणि त्यांना चालायला खूप त्रास होत होता. पण आज ते 2 महिन्यामध्ये अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर खूप छान प्रकारे त्यांना फरक पडलेला आहे. त्यांना चालायला येतं, पित्ताचा त्रास कमी झाला पूर्णपणे. असं खूप छान प्रकारे आपल्या नागनाथ सरामार्फत त्यांनी हे अमृत ज्यूस घेतलं होतं. अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर त्यांना हे खूप छान प्रकारे आज फरक पडलेला आहे. तो काकू काय म्हणू शकता, प्रत्येकाने अमृत ज्यूस घेतलं पाहिजे का? घेतलं पाहिजे, प्रत्येकाने घेतलं पाहिजे अमृत ज्यूस. ज्याला गुडघ्याचा मणक्याचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून घेतलं पाहिजे. यस. बघा मित्रांनो, अशा प्रकारे खूप छान प्रकारे काकून आज रिझल्ट आले आहे. आयुर्वेदिक औषध आहे ही. येस येस. बाकीचं काय त्रास होतो? येस. थँक्यू. दाबाचं